नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता आरतीने खूप सारे डिझाईन्स काढलेले आहेत, पण त्यातील एकही डिझाईन आता मात्र ह्या पृथ्वीला पटत नसतं. आरती वैतागून जाते. रात्रभर जागून ती डिझाईन बनवत असते, पण एकही डिझाईन तो काही सिलेक्ट करत नसतो. आरती विचार करते की काय करावं, एकही डिझाईन याला का पटत नसेल. डोक्याचा एकदम भुगा झालेला आहे, काय करावं म्हणून आरती डोक्याला हात लावते. आणि तेवढ्यात मात्र आरची म्हणते की घे गरम गरम कडक चहा. आरची आता तिच्यासाठी चहा घेऊन येते. आणि तेवढ्यात आरची विचारते की अगं पण आरती ताई, मला एक गोष्ट सांग बरं, हा पृथ्वी म्हणजे छोटे मालक साहेब आहे तरी कसा ग, म्हणजे त्यांच्या वडिलांसारखा आपल्या मालक साहेबांसारखा कडक आणि स्ट्रिक्ट आहे का जास्त. तेव्हा आरती म्हणते की अजिबात नाही. कुठे आपले मालक साहेब आणि कुठे हा उपटसूम एक नंबरचा कुचका, बेशिस्त आणि अडभुटा आहे तो पृथ्वी. तो भांडकुदळ तर इतका आहे इतका, कारण त्याचा चेहरा बघितल्यानंतरच वाटतं, आणि दिसायला मात्र एक नंबरचा माकड आहे माकड. तेव्हा हे ऐकून आरचीला फारच हसायला येतं. ती जोरजोरात हसत असते. आणि तेव्हा आता आरची चहा घेत विचार करते आणि परत म्हणते की आरती ताई, एक मिनिट, जर हा माणूस इतका भंगार आहे तर रात्रभर तू त्याच्या प्रोजेक्टसाठी जागून त्याचं डिझाईन का पूर्ण करते. आणि हे बघ, ठेवून दे, बंद करतो लॅपटॉप आणि चल, ठेवून दे डिझाईन सगळं काही आणि झोपायला चल मस्त. आणि उगाच मात्र आता आपली झोप आपण कशाला मोड करायची बरं. तेव्हा आरती म्हणते की अगं तो तर मला काय म्हणाला, माझ्या डिझाईनला आणि मला मीडिओकोर म्हणाला. तेव्हा आता आरची विचारते की म्हणजे नक्की काय. तर आरती डोक्याला हात लावत म्हणते की अगं अतिशय साधं, आणि हे बघ मी चॅलेंज घेतलेलं आहे, असं काहीतरी मी डिझाईन त्याला बनवून दाखवेल की त्या माकडाचं तोंडच बंद झालं पाहिजे. आणि हे बघ आरचे, अगं त्यासाठी मला काहीतरी इन्स्पिरेशन लागेल, आणि त्यामुळे मात्र मला काहीतरी असं पटापट युनिक डिझाईन सुचते. तेव्हा आरची म्हणते की काय इन्स्पिरेशन, मग तू एक काम कर, तू मात्र मस्त गरम गरम कडक चहा पे, भेटेल तुला काहीतरी आता क्लू नक्की मिळेलच. आणि तेवढ्यात आरती चहा घेता घेता मात्र तिला आनंदीचं आणि त्या तिघी एकत्र असं झोपलेले असतात आणि मस्त फोटो काढत असतात, सेल्फी. आणि सेल्फी काढल्यानंतर आरची म्हणते की ताई बघ ना किती छान फोटो आलेला आहे. आनंदी म्हणते की हो ना, छानच आला असेल. आता आरती विचारते की आनंदी, अगं तुला नक्की काय दिसतं बरं, आणि फक्त काळा रंग आणि अंधारे एवढंच दिसतं का. तेव्हा आता आनंदी खुशत म्हणते की हो, मला काळा रंग तर दिसतो, पण त्या काळ्या रंगामध्ये खूप सारे डिझाईन सुद्धा दिसतात. म्हणजे हे बघ, अगं सूर्याचा प्रकाश मला डोळ्यांनी जरी दिसत नसला ना, तरी सुद्धा त्या प्रकाशामुळे वेगवेगळे असे पॅटर्न दिसतात. म्हणजे हेच बघ, आता सेल्फी काढताना जो काही तुझा फ्लॅश मला चमकला, त्याने सुद्धा मला असे अनेक नवनवीन पॅटर्न आणि रंगीत डिझाईन दिसले. ह्या डिझाईन्स मुळे मात्र मला एक अद्भुत निरनिराळा रंग आणि जग दिसतो. आणि आरतीला मात्र आता तो काही क्षण आठवतो. आरती लगेच म्हणते की बघ, मिळालं मला इन्स्पिरेशन आणि आयडिया पण. तेव्हा आता आरची खुश म्हणते की वा, खूपच छान. स्वतःचीच पाठ मात्र थोपटते आणि थँक्यू करते. तर आरती तिला विचारते की अगं तू काय केलंस. तर आरची म्हणते की अगं मी चहा बनवला. अगं आरती म्हणते की मला आनंदीमुळे इन्स्पिरेशन मिळालं आणि मी तेच डिझाईन करणार आहे की जे आनंदीच्या बंद डोळ्याला दिसतं, आणि आनंदीचे जे विचार आहे तर ते माझ्या डिझाईन्स मध्ये मी विचार उतरणार आहे. त्यानंतर आता आनंदी मात्र युगंधर साठी रात्रभर जप करत असते, जपमाळती जपत असते. आणि तेवढ्यात मात्र आता तेथे हा विद्याधर येतो. विद्याधर म्हणतो की अरे वा, म्हणजे रात्रभर तू जागून आपल्या नवऱ्यासाठी जपमाळ करते तर, आणि मी तर आतापर्यंत असं कोणाला बघितलं नव्हतं. पण कशासाठी तू हे सर्व करते की तुझ्या लाडक्या मालक साहेबांना वाचवण्यासाठी. आणि तेव्हा विद्याधरला मात्र त्याचा जो काही बॉम्बस्फोट झाला होता ते सर्व क्षण आठवतात. आणि तू परत आनंदीला म्हणतो की हे बघ अगं आनंदी, आणि हे बघ या सगळ्याचा काही उपयोग नाही होणार. कारण माहिती आहे का, कारण तुझ्या मालक साहेबांनी आता ह्या बॉम्बस्फोटसाठी ज्या फॅक्टरीतून दारुगोळा मागवला होता, आणि त्या फॅक्टरीवर मात्र आताच पोलिसांची धाड पडलेली आहे, आणि त्या माणसाला मात्र गचंडी धरून पोलिसांनी जेलमध्ये टाकलेला आहे. तेव्हा आनंदीला हे ऐकून धक्का बसतो. आणि तेवढ्यात शिल्पाताई तेथे येतात आणि शिल्पा हे सर्व ऐकते. आणि आता मात्र काही तासांचाच खेळ आहे. एकदा की मात्र त्या माणसांनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, आणि तुला मात्र आता तो तुझा जो काही मधुर मालक साहेब आहे ना, तर तो मात्र जेलमध्ये अगदी चक्की पिसत रडत बसणार. आता शिल्पा हे सर्व काही ऐकते. शिल्पाला फारच राग येतो. शिल्पा जोरात विद्याधरवर ओरडते, विद्याधर म्हणून तोंड सांभाळून बोल आणि खोटं नाटक करून तिला घाबरू नकोस. तेव्हा विद्याधर म्हणतो की अगं ताई, मी खोटं नाही बोलत, जी सत्य परिस्थिती आहे तर तीच सांगतो ह्या अंध पोरीला. आणि हे बघ आनंदी, तुझं चालून दे, राम राम राम, बघूयात तुझा कुठला देव मात्र तुझ्या नवऱ्याला वाचवतो. आनंदीला खरंच धक्का बसलेला असतो. आनंदी आता विचारत पडते. तर इकडे आरती पृथ्वीला डिझाईन दाखवायला घेऊन येते.
आणि म्हणते ही डिझाईन्स तर आरती आता ती डिझाईन बनवली, इतकी छान तिने बनवलेली असते. आनंदीच्या अगदी त्या नजरेतून जी काही डिझाईन्स बनलेली आहे तर ती डिझाईन्स आज आरतीने बनवलेली असते. तर पृथ्वी ती डिझाईन बघून इतका खुश होतो आणि म्हणतो की थँक्स, इतकी छान तू इमेज अशी युनिक डिझाईन बनवलेली आहे, खूपच छान. तेव्हा आता लगेच पृथ्वी परत म्हणत असतो की हाऊ यू डू, म्हणजे इतकं छान असं युनिक आणि इन्स्पिरेशन तुला मिळालं तरी कुठून. तर आता आरती म्हणते की आनंदीकडून, म्हणजे मी मात्र आता डोक्याचा पूर्णपणे भुगा करून बसले होते. आणि तेवढ्यात आनंदीचा विचार, एक किस्सा मला आठवला आणि तेवढ्यात मात्र मला ते डिझाईन्स तिने अगदी सांगितलेलं होतं की तिच्या मनात रंगांची एक वेगळीच दुनिया आहे. आणि हे सर्व मला आठवले आणि मी सगळं काही उतरून काढलं आणि सगळं काही डिझाईन्स बनली. तेव्हा आता लगेच हा पृथ्वी म्हणतो की म्हणजे हे सगळं काही आनंदीच्या डोक्याचा भाग आहे. तर मला तर असं वाटलं होतं की तुझ्या डोक्याचा भाग आहे आणि मला तर वाटलं होतं की तू स्वतःचं डोकं वापरलं असेल. आणि तेवढ्यात आरती त्याच्याकडे पाहते आणि तो आरतीकडे आणि परत म्हणतो आनंदी कसली हुशार आहे आणि तू मात्र मागच राहिली. तेव्हा आरती म्हणते की 1 मिनिट, विचार फक्त आनंदीचा होता आणि तो कागदावर मी उतरवलेला आहे आणि हे मात्र तुझं बरं आहे. आयडिया जर वाईट असेल तर आरती मिडिओकर, आणि जर आयडिया चांगली असेल तर त्यातील सगळं श्रेय आनंदीला का. तेव्हा पृथ्वी म्हणतो की मला आता ह्या सगळ्यासाठी वेळ नाही, आपल्याला ते जे काही डिझाईन आहे तर ते मात्र क्लायंटला शेअर करायचे आहे, त्यामुळे प्लीज हेल्प कर माझी, आणि आपल्या काही आणखीन ऑप्शन आहे का. तेव्हा लगेच आता ते दोघं एकत्र बसून मात्र आता लॅपटॉपवर त्या डिझाईन्स बद्दल शेअर करत असतात. आणि तेवढ्यात ते शिर्के आणि मालक साहेब येतात. त्या दोघांना असं एकत्र बघतात आणि पृथ्वी मात्र आता मालक साहेबांच्या खुर्चीवर बसलेला असतो आणि मालक साहेब आता रागाने बघत असतात. तेव्हा शिर्के म्हणतात की हे बघा मालक साहेब, जरा थोडंसं सब्र म्हणजे शांततेने घ्या, मी सांगतो त्याला उठवायला. तेवढ्यात शिर्केंचा फोन वाजतो. तेव्हा पृथ्वीचं आणि आरतीचं लक्ष मालक साहेब आलेले आहेत म्हणून त्यांच्याकडे जातं. तेव्हा पृथ्वी लगेच उठतो आणि आरती बाजूला होते. आणि तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की ऍक्च्युली मी काम करत होतो आणि त्याच्याच नादामध्ये मात्र मी इथे खुर्चीवर बसलो आणि खरंच सॉरी. तर युगंधर म्हणतो की अरे ठीक आहे बस तुझं काम करून घे. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की नाही तुम्ही बसा. तर लगेच पृथ्वी आणि आरती बाजूला होतात. आणि कुठपर्यंत तुमचं काम आलेलं आहे असे आता युगंधर विचारतो. त्यावरती आता पृथ्वी दाखवतो आमचे डिझाईन्स आता सिलेक्ट झालेले आहेत, फायनल, एकदा तुम्ही तुमच्या डोळ्याखालून घालतात का असं विचारतो. आणि लॅपटॉपमध्ये जे काही डिझाईन्स आरतीने बनवलेले आहे तर ते डिझाईन्स तो दाखवत असतो. काही हार्ड कॉपी सुद्धा आहे. तेव्हा आता युगंधर हे सगळं काही बघतो आणि म्हणतो की वाव वा वा वा, एकच नंबर. आणि आता मात्र युगंधर आरतीलाच म्हणतो की तू एकच नंबर काम केलं आरती, खरंच शाबास. तर पृथ्वीला आता राग येतो आणि युगंधर मात्र आता विचारतो की नक्की ह्या डिझाईन्स तुम्ही कशासाठी वापरणार आहेत. तेव्हा आता पृथ्वी तेव्हा युगंधर त्याला म्हणतो की बस ना, खुर्चीवर बस. खरं तर ह्या डिझाईन्स आपण साड्यांसाठी बनवत आहे. डिझाईन्स आहे ना तर त्या अगदी मॉडर्न आणि युनिक आहेत आणि त्यामुळे मात्र मला आपल्या पारंपरिक पद्धतीने ह्या फॅक्टरीला गुणवत्तेचा दर्जा द्यायचा आहे. तेव्हा युगंधर म्हणतो की मला एक गोष्ट सांग बरं, याचा सॅम्पल कधी तयार होईल, उद्यापर्यंत तयार होईल का. आणि आता मात्र मला लगेच सॅम्पल म्हणजे बघायचं आहे, सॅम्पल बघितल्यानंतरच मी सांगतो. तर पृथ्वी म्हणतो की सॅम्पल उद्या कशाला, आज संध्याकाळपर्यंतच तयार होईल, त्याबद्दल मी मितालीला सांगतो. डिझाईन्स तिला फॉरवर्ड केलेले आहे आणि एव्हाने तिने काम सुद्धा सुरू केलं असेल. तेव्हा आता युगंधर म्हणतो की आज संध्याकाळी मात्र आपल्या घरी प्रेस कॉन्फरन्स होणार आणि तेथे मात्र आपल्या साड्यांचं लॉन्च करू. तेव्हा हे ऐकून आता पृथ्वी विचारतो की आज संध्याकाळी, तर युगंधर हो असं म्हणतो. पृथ्वी म्हणतो की मला तर असं वाटतं की साड्या अगोदर रेडीमेड होऊन द्या आणि एकदा तुम्ही प्रत्यक्ष साड्यांना बघा. तेव्हा युगंधर म्हणतो की तुला तुझ्या कामावर आणि डिझाईनवर विश्वास तर आहे ना. तेव्हा पृथ्वी म्हणतो की हो आहे, मला विश्वास आहे. आणि तेव्हा आता युगंधर त्याला म्हणतो की हे बघ, अगोदर आपण आपल्या कामावर विश्वास ठेवायचा, मग दुनिया आपल्या कामावर विश्वास ठेवत असते. त्यामुळे आज संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स होणारच. ते ऐकून आता आरती आणि पृथ्वीला आनंदच होतो. ऐकून आता युगंधर बाहेर निघून जातो, परंतु आता मात्र पृथ्वीला इतका आनंद झालेला असतो. तो म्हणतो की आता एक खरं बोलत होते की मी एक स्वप्न पाहतोय. आरतीचा चेहरा सुद्धा खूप खुलतो, ती सुद्धा खूप खुश होते आणि पृथ्वी तर आता आनंदाने उड्याच मारतो. आणि तो आरतीला म्हणतो की आरती प्लीज, अगं तू मला एक जोरात चिमटा काढ ना. तेवढ्यात आरती मात्र जोरातच चिमटा काढते. तेव्हा आता हा पृथ्वी जोरात ओरडतो की आऊच आऊच, तू तर खरंच जोरातच चिमटा काढला, माझ्यावर राग काढतेस ना. आणि तेव्हा आरती म्हणते की जर नसता काढला तर तूच म्हणला असता की साहेबांची ऑर्डर फॉलो नाही केली. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की बस झालं, राहून दे. पण हे स्वप्न नाही अगं आरती, खरंच त्यांना माझे डिझाईन्स आवडले. तेव्हा आता आरती म्हणते की हो, आणि आज संध्याकाळी त्यांना सगळं काही प्रेस कॉन्फरन्स लॉन्च सुद्धा करायचं आहे. तेव्हा लगेच आता पृथ्वी इतका खुश होतो आणि आज मात्र खरंच आपलं सगळं काही इतकं कष्टाचं फळ आपल्याला मिळालं म्हणून तो लगेच आरतीला घट्ट मिठी मारतो.
मारतो. आरती सुद्धा. आनंदाच्या भरात दोघांच्याही लक्षात येत नाही आणि नंतर पृथ्वीच्या लक्षात येतं तेव्हा तो लगेच आता बाजूला होतो आणि आरती सुद्धा. आणि दोघे आता कावरे बावरे होतात आणि पृथ्वी आरतीला सॉरी बोलतो तेव्हा पृथ्वी कावराबावरा झालेला असतो. तो म्हणतो की मला मितालीला फोन करायचा आहे, मी फोन करून येतो. मात्र आता आरती सुद्धा म्हणते की हो मला डिझाईन्स आवरायचे आहे, मी तोपर्यंत सगळं काही रेडी करते. आणि पृथ्वी लगेच आता गडबडून थोडा फोन करायला घेतो. तेव्हा आता युगंधरला फारच आनंद होतो कारण आपला पृथ्वी आज इतका म्हणजे हुशार आणि इतकं छान काम त्याने केलेलं आहे. तर लगेच आता युगंधर बाहेर येतो, स्वतःशी खुश होत हसत असतो आणि समिताची त्याला आठवण येते. तो म्हणतो की समिता तू नेहमी म्हणत राहायची आपला मुलगा आपल्यापेक्षा हुशार आणि अगदी कर्तबगार निघणार आहे, आपल्यापेक्षा तो पुढे जाणार आहे. तर आज मात्र त्याच्या कामातील आत्मविश्वास आणि डोळ्यातील विश्वास बघून मला तुझी खूपच आठवण आली आणि समिता आज तू असायला हवी होती. समिताला फारच आनंद होतो म्हणून मालक साहेबांना इतकं छान वाटत असतं. ते पृथ्वीचं आता कौतुक करत असतात परंतु समिता असायला हवी होती म्हणून विचार करत असताना तेवढ्यात तेथे शिर्के येतात. शिर्के म्हणतात की मालक साहेब आणि खूप मोठा घात झाला. मालक साहेब आपल्या एका विश्वासू माणसाचा फोन आला होता आणि त्याने खबर दिली कारण आपली जी काही फॅक्टरीतील आहे ते काही आपण गाडी बॉम्बस्फोटसाठी मटेरियल घेतलं होतं. तर त्या फॅक्टरीमध्ये जे काही आता हे पोलीस आहे तर त्यांनी त्या फॅक्टरीवर रेड टाकली आणि ज्या डीलरने आपला सगळं काही सप्लाय केला होता त्या डीलरला सुद्धा बेड्या ठोकल्या. आणि पोलिसांच्या मारापुढे मात्र हा गडी काही टिकत नसतो, नक्की तोंड उचकणार म्हणजे उचकणार. आणि एकदा की त्याने थोबड उचकलं तर मात्र पोलीस दरवाजाच्या आत सुद्धा यायला घाबरणार नाही. तेव्हा मात्र आता नक्की काय करायचं. तेव्हा आता युगंधर विचार करतो आणि म्हणतो की हे बघा शिर्के, आज संध्याकाळचा जो काही इव्हेंट आहे त्यासाठी मात्र कोल्हापूरवरून सगळ्या काही मीडियाला तुम्ही स्वतः फोन करून बोलावून घ्या आणि गावातील मात्र जी मोठी माणसं आहेत अगदी नावाजलेली आपल्या फॅक्टरीच्या बाबतीत काही आता हा स्टाफ आहे त्या सगळ्यांना बोलावून घ्या आणि काही हायगई व्हायला नको. आज मात्र पृथ्वीच्या नवीन लॉन्चचं हे अगदी कॉन्फरन्स आहे आणि ते सगळं काही उद्घाटन वगैरे दणक्यातच झालं पाहिजे, सगळ्यांचे डोळे दिपलेच पाहिजे, असं काहीतरी झालंच पाहिजे. तेव्हा आता शिर्केला तर टेन्शन आलेलं असतं परंतु मालक साहेब मात्र खूपच खुश असतात. शिर्के तर मात्र खूप टेन्शन मध्ये आलेले आहे आणि शिर्के म्हणतात की मालक साहेब अहो मालक साहेब पोलिसांचं इतकं मोठं वादळ आपल्या डोक्यावर घोंगाट आलेलं आहे आणि कुठल्याही क्षणी मात्र ती खाकी वर्दी आपल्या घराच्या आत येईल आणि आपल्या मानगुटीवर बसेल आणि तुमचं हे कुठे काय सुरू आहे. तेव्हा आता युगंधर म्हणतो की हे बघ बाहेर नक्की काय चाललेलं आहे त्याचा फरक मात्र आता ह्या युगंधर निंबाळकरला अजिबात पडणार नाही. माझ्या मुलाच्या प्रोडक्टचं पहिलं हे लॉन्च आहे आणि जगात मात्र मला यापेक्षा दुसरं जास्त काहीच महत्वाचं नाही आणि ही त्याच्या यशाची पहिली पायरी आहे आणि ती पायरी चढताना मात्र त्यामध्ये मला कोणताही अडथळा नकोय. आणि पोहोचलं का. तेव्हा आता शिर्के वैतागून म्हणतात की हो मालक साहेब पोहोचलो. आणि तेव्हा शिर्के लगेच कामाला लागतो आणि त्या सगळ्या माणसांना तो आता घेऊन येतो डेकोरेशन वाल्यांना आणि येथे हा हॉल आहे, हॉल दाखवत असतो, घरी घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की येथे मात्र आपल्याला मधोमध सगळं काही स्टेज वगैरे लावायचं आहे, सगळं काही व्यवस्थित हे डेकोरेशन वगैरे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आनंदी आणि शिल्पा पाहतच असतात नक्की यांचं काय सुरू आहे ते. शिर्के सांगत असतं की मोठमोठी माणसं येणार आहेत आणि सगळं काही व्यवस्थित झालंच पाहिजे. आणि तेवढ्यात मात्र आता ताईसाहेब म्हणजे शिल्पा म्हणतात की शिर्के, तर शिर्के म्हणतात की हो ताईसाहेब आणि तो माणसांना सगळं काही समजावून आता ताईसाहेबांकडे येतो. आनंदी तेथेच असते. शिल्पा विचारते की हे सगळं काय सुरू आहे, कसला स्टेज आणि कसलं काय, नक्की कसला तमाशा सुरू आहे असं विचारते. तर शिर्के म्हणतात की अहो ताईसाहेब मालक साहेबांनी मात्र आज संध्याकाळी घरामध्ये मोठा इव्हेंट प्लॅन केलेला आहे. पृथ्वीने जे साड्यांचं डिझाईन केलेलं आहे तर त्या साड्यांचं असं ग्रँड इव्हेंट करणार आहे, अगदी लॉन्च, अगदी मोठ्या लेवलला आणि मोठमोठी अगदी सगळी काही माणसं त्यांनी बोलावलेली आहेत आणि ही सगळी त्याचीच तयारी सुरू आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर आनंदीला फार आनंद होतो आणि तेवढे शिल्पा आता म्हणते की ह्या माणसाच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे तेच मात्र ब्रह्मदेवाला सुद्धा कळणार नाही. पोलीस याच्या मागे लागले, याच्या डोक्यावर टांगती तलवार आहे आणि हा घरामध्ये इव्हेंट करतो, साड्यांचं लॉन्चिंग करतो, याचं डोकं ठीक आहे का, फिरलं की काय याचं डोकं, म्हणून शिल्पा आता ओरडते. तर शिर्के म्हणतात की ताईसाहेब खरं सांगू का मला सुद्धा हे सगळं काही कळेनासं झालेलं आहे पण मालक साहेबांनी स्पष्ट ताकीद दिलेली आहे हा सोहळा मात्र व्यवस्थित आणि दिमागात पार पडलाच पाहिजे आणि हे जे काही पोलीस प्रकरणाचं टेन्शन आहे तर ते आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसून देऊ नका. आणि जरा मालक साहेबांच्या हे सगळं काही लक्षात आले तर मात्र मालक साहेबांचा राग कसा आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि ताईसाहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की निदान घरामध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न तरी करा. तेव्हा आता ताईसाहेब म्हणजे शिल्पा म्हणते की घरामध्ये इतकं मोठं वादळ आहे आणि हा इतका शांत कसा राहू शकतो, याच्या डोक्यात नक्की काय चालू आहे तेच कळत नाही. तेव्हा शिर्के म्हणतात की ताईसाहेब मला तर असं वाटतं
वाटतं की ही वादळापूर्वीची शांतता आहे. तेव्हा आता आनंदी हे सर्व ऐकत असते तर शिल्पाला आणखीनच टेन्शन येतं. शिर्के म्हणतात की पण आता कसलाही विचार न करता आपण मालक साहेबांना जशी तयारी हवी आहे तसं सगळं काही तयारीला लागावं लागेल. त्यामुळे तुम्ही आता जे काही मी तुम्हाला घरातील बद्दल सांगितलं त्याची तयारी करा आणि मी मात्र आता सगळं काही ऍडजस्ट करतो, सगळं काही व्यवस्थित करून घेतो. तेव्हा शिल्पाला तर फार टेन्शन आलेलं असतं. शिर्के आता कामाला लागतात आणि शिल्पा लगेच आता आनंदी जवळ येते आणि हे सगळं काही आनंदीला म्हणत असते की हे टेन्शनचा जो काही मुकोटा घालून तू घरामध्ये फिरत आहे तो फेकून दे आणि हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे. जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून मात्र हे सगळं घडत आहे आणि काय गरज होती तुला ते विद्याधरला उलट बोलण्याची. आणि ना त्याने हा कुकर ब्लास्ट केला असता आणि ना इतकं घरामध्ये महाभारत घडलं असतं. त्यामुळे तुझं हे थोबड आहे तर ते थोबाड नीट कर. आणि आता घरामध्ये मीडियावाले येणार आहे त्यामुळे तू आता त्यांच्या समोर हे थोबाड असं ठेवू नकोस. त्यांना कळायला नको की घरामध्ये काहीतरी सुरू आहे म्हणून शिल्पा आनंदीला सक्त अशी ताकीद देते आणि तोरेतच आत निघून येते. तेव्हा आता आनंदी पुन्हा देवघरात येते आणि देवाला हात जोडून प्रार्थना करते की देवा, मालक साहेबांवर आलेलं हे संकट आहे ते लवकरात लवकर आता दूर होऊन दे आणि घरावर आलेल्या ह्या संकटातून सगळ्यांची सुटका कर. सगळं काही अगदी व्यवस्थित घडून दे. माझ्या सुखाचा हा दिवा विझून देऊ नकोस. तेव्हा आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर मात्र इकडे ज्या कंपनीत आता तो माणूस आहे जो आता हे म्हणजे बॉम्ब जो काही हल्ला केलेला आहे त्याचं जे काही आता म्हणजे मटेरियल वापरणारी आता ही रेड ह्या कंपनीवर पडलेली आहे तर त्या माणसाला पकडलेलं असतं आणि पोलीस त्या माणसाला खूप मारत असतात. त्याच्याकडून आता जे खरं आहे ते उगदी काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते मात्र आता पोलीस त्या माणसाकडून विचारण्याचा प्रयत्न करत असतात की विद्याधर आता निंबाळकर यांच्या गाडीमध्ये जो बॉम्बस्फोट झालेला आहे तो दारूगोळा मात्र कोणी घेतला होता तुझ्याकडून आणि त्याला खूप मारत असतात. तेव्हा बिचारा मात्र आता मार खातो आणि आता कबूल होतो. मी सांगतो तुम्हाला. तो परत म्हणतो की मला काही माहिती नाही आणि तेवढ्यात मात्र पोलीस पुन्हा त्याला काठीचा मार देतात आणि तो परत घाबरतच म्हणतो की सांगतो. आणि तेवढ्यात मात्र आता हा जो काही माणूस आहे हा गुंड तो म्हणतो की एक माणूस आला होता आणि त्याने मला कडक नोटा दिल्यात आणि या जन्मात मी त्याला अगोदर कधीही बघितलेलं नव्हतं आणि ह्या बॉम्बस्फोटशी माझा काही एक संबंध नाही. त्यामुळे साहेब मला सोडून दे, मी खरं सांगतोय. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मी तुला सरळ विचारतो, आता मात्र तू जे काही आहे ते स्पष्ट सांग, नाहीतर ह्याच पोलीस स्टेशनमध्ये मी तुझी उलटी अशी चांबडी लोंबवेल. त्या माणसाचं नाव आणि चेहरा नीट आठव आणि सांग तो माणूस नक्की कोण होता. त्या निंबाळकरच्या गाडीवर जो काही बॉम्बस्फोट केलेला आहे मुख्य अतिरेकी म्हणून तुझा येतेच मात्र इन्काउंटर मी करून टाकेन. तेव्हा आता तो माणूस खूपच घाबरतो, रडत म्हणतो की साहेब असं करू नका, मी तुम्हाला खरं सांगतो. शेवटी मात्र आता त्या माणसाने खरं सांगितलेलं असतं आणि त्याच्याकडून मात्र त्या कागदावर त्या व्यक्तीचं नाव लिहून घेतलेलं असतं. आता त्या व्यक्तीचं नाव लिहून घेतल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांना तर धक्काच बसतो. त्यानंतर आता सगळेजण एकत्र आलेले असतात. शिल्पा आता सगळ्यांना काही सांगत असते की घरामध्ये प्रेस कॉन्फरन्स वगैरे आहे आणि आता माई म्हणतात की हो ना, आता तो इतकं आपल्या मुलाचं कौतुक करतो, म्हणलं ही तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु आता मात्र घरामध्ये इतकं सर्व काही घडत असताना आता हे सर्व कसं. तेव्हा शिल्पा म्हणते की युगंधरच्या ह्या पोलीस केसमुळे आपण सगळेजण टेन्शन मध्ये आहोत. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते टेन्शन दिसत आहे तर ते टेन्शन काढून टाका. पृथ्वी कुठल्याही क्षणी येईन आणि त्याला यातील काही कळायला नको. आणि तेवढ्यात मात्र आता पृथ्वी आणि मिताली आत्या करत घरी आलेले आहे. तेव्हा सगळ्यांना आनंदच होतो. पृथ्वी म्हणतो की आत्या आता आत्या म्हणते की आजचे हे उत्सव मूर्ती आणि बघ तुझ्यासाठी किती मोठं डेकोरेशन सुरू आहे. ते ऐकून आता पृथ्वी आत्याला धरतो, गोल गोल गिरक्या घेतो, इतका खुश असतो आणि खुशच म्हणतो की आय एम सो हॅपी आत्या. तेव्हा आता शिल्पा म्हणते की अरे थांब, मी चक्कर आली असेल, नाहीतर मी पडले असते. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की अगं असं कसं मी तुला पडून देईल. या निंबाळकर घराण्याच्या मानाला कधी मी म्हणजे पडून दिलं नाही आणि मग मात्र मी तुला कसं पडून देईल बरं. आणि ह्या निंबाळकरांना कळालेलं आहे की आता पृथ्वी काय चीज आहे ते. तेव्हा आनंदी सुद्धा खुश होत हसत असते आणि तेव्हा आता पृथ्वी आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो की आनंदी, माझं हे स्वप्न तुझ्यामुळे पूर्ण होतो. आत्या, माई, बापू आणि हे बघा मालक साहेबांना म्हणजे युगंधर साहेबांना माझी आयडिया खूप आवडलेली आहे आणि नवीन साड्यांचा माझा जो काही प्रोजेक्ट आहे तर तो सुद्धा प्रचंड आवडलेला आहे. म्हणूनच मात्र त्यांनी आपल्या घरामध्ये आता ह्या नवीन लॉन्च साठी एक असे ग्रँड अगदी ही कॉन्फरन्स ठेवलेली आहे आणि खूपच मोठमोठे गेस्ट आणि मोठमोठे लोक येणार आहेत. आय एम सो हॅपी खूपच. आणि तेवढ्यात मिताली म्हणते की हो दादा, मी सुद्धा खूपच खुश आहे, परंतु मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. आणि ही संध्याकाळची जी काही प्रेस कॉन्फरन्स होणार आहे तर त्यामध्ये मीडिया समोर आपल्याला साड्या लॉन्च करायच्या आहे. त्यासाठी आपल्याला एक मॉडेल लागेल आणि ती मॉडेल आपल्याकडे नाही. इतक्या कमी वेळात आपण एक प्रोफेशनल मॉडेल कुठून आणायची. तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की आपल्याला बाहेरून कोणत्याही मॉडेलला आणायची गरज नाही आणि ह्या ब्रँडची आणि ह्या डिझाईनची जी काही खरी इन्स्पिरेशन आहे तर ती
आनंदी आपल्याच घरामध्ये हजर आहे तेवढ्या शिल्पाला आनंदच होतो. तिला तर असं वाटतं की मीच आहे मॉडेल, म्हणून ती विचारते की आम्हाला कळून दे ना पृथ्वी, कोण आहे तुझ्या या ब्रँडची मॉडेल. तेवढ्यात धनश्री म्हणते की ताई अहो तुम्हीच असणार आहे. तर शिल्पा हळूच म्हणते की हो अगं मला माहिती आहे. म्हणून आता ते दोघे खुश होत असतात. माई सुद्धा विचारतात की अरे कोण आहे. शिल्पा म्हणते की अरे सांग ना कोण आहे. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की आपल्या हे नवीन ब्रँडची मॉडेल असणार आहे, ती म्हणजे मुख्य आपली आनंदी. आनंदी म्हटल्यानंतर आता शिल्पा आणि धनश्रीचा चेहरा तर पडतो, परंतु बाकीच्यांना खूप आनंद होतो आणि आनंदीला सुद्धा. आणि तेवढ्यात मात्र मित्रांनो हा भाग येथे संपतो. आता मात्र शिल्पाने तोऱ्यातच आता आनंदीला मात्र मॉडेल बनवून दिलेले नसतं. ती स्वतः मात्र आता ह्या मॉडेलसाठी मात्र स्टेजवर आलेली आहे आणि स्टेजवर आल्यानंतर मात्र आता ही मॉडेलिंगचं काम करत असते शिल्पा आणि सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आणि तेवढ्यात आता जो काही वरील जे काही स्टेजवर झुंबर आहे ते झुंबर मात्र आता हलत असतं आणि ते पडणार असतं आणि त्याचा आवाज मात्र आनंदीच्या कानावर येतो. आनंदी लगेच आता आरतीताईला म्हणते की आरतीताई स्टेजवर असणारं जे झुंबर आहे तर ते हलत आहे आणि ते पडणार आहे वाटतं. आणि पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये कोणताही आता अडथळा यायला नको. तू एक काम कर, मी पटकन तू कामगारांना बोलवून घे. आरती धावतच जाते आणि मी झुंबर पकडून ठेवते तोपर्यंत. आणि तेवढ्यात आरती आत जाते, परंतु हा विद्याधर मात्र आता दरवाजा बंद करून घेतो. तेव्हा आरती जोरजोराने दार उघडा असं करत असते. तेवढ्यात मात्र आता हा विद्याधर काही ऐकायला तयारच नसतो. विद्याधरने मात्र आता दरवाजा बंद करून आरतीला तिकडे बंद ठेवलेलं असतं आणि आनंदी मात्र तिकडे झुंबर पकडून उभी असते. तिला मात्र आता ह्या इव्हेंटमध्ये काही घोळ घेऊन द्यायचा नसतो. आणि आता हा विद्याधर तेथे येतो आणि म्हणतो की आनंदी अगं तू ही झुंबर पकडून ठेवलेला आहेस आणि तुला तर असं वाटतं की आता मात्र या इव्हेंटमध्ये म्हणजे स्वतःच्या लेखाच्या इव्हेंटमध्ये काही घोळ व्हायला नको. आणि इकडे विद्याधरने मात्र आता ह्या सगळ्यांना एकत्र उभं केलेलं असतं. पृथ्वी, युगंधर, शिल्पा, मिताली हे सगळेजण आणि त्या स्टेजवर ते सगळेजण एकत्र उभे असतात आणि ते झुंबर त्यांच्या अंगावर पडणार आहे, परंतु आनंदीने ते खेचून ओढून धरलेलं असतं पूर्ण ताकदीने. आनंदीला फार त्रास होत असतो, पण तरी सुद्धा मात्र आनंदी काही पडून देत नसते. तर विद्याधर तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की बघूयात आता कोण वाचवतं, कारण झुंबर आता तुला म्हणजे तू झुंबर पकडून ठेवते की काय होते. म्हणून त्या दावेवर पूर्णपणे त्याने तेल टाकलेलं असतो आणि आनंदीच्या पायावर सुद्धा. आनंदी आता जेव्हा झुंबर ताकदीने ओढत असते तेव्हा तिच्या हात सुद्धा घसरत असतात आणि पाय सुद्धा घसरत असतात. आणि तेवढ्यात तिच्या हातातील जो काही दाव्याचा हा दोर आहे तर तो मात्र आता सुटला जातो आणि आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो ऐन वेळेस नक्की काय होईल, आता ह्या सगळ्यांचं जे काही इव्हेंटमध्ये होणारा अनर्थ आहे तो कसा टळेल हे मात्र आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.